टीम तुषार स्पोर्ट भावसे संघाचा कर्णधार आणि विवेक इलेव्हन नेवरे संघाचा कर्णधार रिपोर्टिंग करून घ्यायची आपण. लगेचच नाणेफेक केली जाईल आयोजकांच्या शुभ हस्ते. वेदांत आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विनोद टू वेदांत. बॅटच्या पट्ट्यात दिला तो चेंडूला मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न होता. जयेश पुनर्ष एकदा पोचलाय झेल खाली. चांगली झेल पकडली जाईल आणि वेदांत याला देखील माघारी यावं लागेल. तुषार स्पोर्ट भावसे संघाचा कर्णधार आणि टीम विवेक इलेव्हन नेवरे संघाचा कर्णधार रिपोर्टिंग करून घ्यायची आपण. राज आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टीम HFC टहारपूर संघाकडनं. आडव्या बॅटनं मोठा फटका साजवायचा होता. तटस्थ पंच एकनाथजी डगळे सरांकडनं इशारा आलाय वाईट चेंडूचा. कमी गतीचा चेंडू हाताळला होता. फटका फसला. यावेळेस एक टप्प्याखेर चेंडू निघून जाईल 4 धावेंकरिता. चौकार.
यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका सजवलाय. एकच धाव ना पंच, एकच धाव असेल. यावेळेस चांगल्या चेंडूची हाताळणी, अगदी निर्धाव चेंडूची सांगता. पंचांकडनं इशारा येईल षटक समाप्तीचा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलंय टीम HFC टहारपूर संघाचं 20 या धावसंख्येवरती. धन्यवाद डीजे. अगदी तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. धावफलक जाऊन पोहोचलंय. वीस या धावसंख्येवरती. ऋतिक आलाय नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कावरती. आडव्या बॅटनं फटका सजवायचा होता, तोपर्यंत चित्त्याच्या वेगानं पहिली धाव पळून पूर्ण केली जाईल. दुसरीसाठी देखील प्रयत्न केला जातोय. सहजरित्या 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील. ऋतिक टू यतेश. यावेळेस खराब चेंडूची हाताळणी झाली. पंचांकडनं इशारा आलाय वाईट चेंडूचा. यावेळेस मोठा फटका सजवलाय. चेंडू निघून चाललाय 6 धाव्यांकरिता. षटकार. यावेळेस आडव्या बॅटनं फटका सजवला जातोय. जर अगदी एक चांगलं आयोजन असेल, थेट पंकजी निमसे यांच्याकडनं देखील शुभेच्छा या सामन्याकरिता. आयोजकांच्या वतीनं त्यांचं देखील शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी मोलाचं सहकार्य असेल पंकजी निमसे यांचं. या सामन्यांकरिता ट्रॉफींची व्यवस्था केली जाते पंकज निमसे यांच्याकडनं. फटका फसलाय. दी कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आला होता. चांगली झेल सोडली जाईल. तोपर्यंत एक धाव पळून पूर्ण केली जाईल. एकापेक्षा जास्त काही नसेल. ऋतिक टू घनश्याम. लोवर फुलटच चेंडूची परभणी होती. मोठा फटका सजवायचा होता. आडव्या बॅटनं फटका सजवला गेलाय. फंबलिंग झाली आहे त्या ठिकाणी. दुसरी दागण्याचा प्रयत्न अगदी यशस्वीरित्या पार पाडला जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचले 33 या धावसंख्येवरती. 33.
तर शेवटचा आणि अंतिम षटक असेल. जयेश आलाय गोलंदाजीच्या मार्गावरती. जयेश टू यतीश. चांगल्या चेंडूच्या हाताळणी आडव्या बॅटनं फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक पोचलाय चेंडूपर्यंत. एक धाव पळून पूर्ण केली जाईल आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. धावफलक एका धावेने पुढे लुटलं जाईल. चालू करा पंच सामना. यावेळेस पंचांकडे जोरदार अपील केली जाईल. याच पंचांचा बोर्ड वरती होईल. माघारी यावं लागेल फलंदाज घनश्याम याला. नवीन फलंदाज हेमंत येतोय मैदानाच्या आतमध्ये. हेमंत आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टीम HFC टहारपूर संघाकडनं. यावेळेस मोठा फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक पोचतोय. स्वतः गोलंदाज देखील प्रयत्न करतोय. चांगली झेल सुटली जाईल. तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील. तिसरी धाव घेत असताना हेमंत याला मात्र माघारी यावं लागेल. धावफलकावरती 2 धावेने वाढ केली जाईल. धावफलक 2 धावेने पुढे लुटलं जाईल. 36 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज मिलिंद येतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या चेंडूची हाताळणी. बी यावेळेस पंचांकडे इशारा येईल वाईट चेंडूचा. फटका फसलाय. त्यावरती एकदा घेण्याचा प्रयत्न बी यशस्वीरित्या पार पाडला जाईल. एकच धाव असेल धावफलकावरती. उपस्थित प्रेक्षक आणि खेळाडू वर्ग विनंती असेल ती थंड पाण्याची व्यवस्था केली जाते आयोजकांकडनं. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला पाण्याची देखील व्यवस्था केली जाईल.
नवीन फलंदाज राहुल आलाय मैदानाच्या आतमध्ये. जयेश टू राहुल. चांगल्या चेंडूची हाताळणी, अगदी निर्धाव चेंडूची सांगता. पंचांकडे इशारा येईल षटक समाप्तीचा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलंय टीम HFC टहारपूर संघाचं. 38 या धावसंख्येवरती येणारे 24 चेंडू 39 धावा. तर चला विनंती असेल टीम HFC टहारपूर संघ उशीर करू नका, मैदान सजवून घ्यायचंय आपण. आयोजकांना विनंती असेल नाणेफेक करून घ्यायची. एका बाजूने असेल टीम तुषार स्पोर्ट्स भावशे संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये असेल विवेक 11 नेवरे संघ. एका बाजूने असेल टीम विवेक 11 नेवरे संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये असेल तुषार स्पोर्ट्स भावसे संघ. मैदानाच्या मध्ये दाखल झालाय टीम HFC टहारपूर संघ. 24 चेंडू 39 धावा. तर चला मैदान सजवून घ्या. टीम टहारपूर संघ सलामीची जोडी येते मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक आणि त्याच्या साथीने जोडला जाईल मयुरेश. 24 चेंडू 39 धावा. तर तुषार स्पोर्ट्स भावशे संघ नाणेफेकीचा कोल विजयी झालाय. सर्वप्रथम डिसिजन घेतला जाईल तो फलंदाजीचा. तर चला टहारपूर संघ उशीर करू नका, मैदान सजवून घ्यायचंय आपण. 24 चेंडू 39 धावा. रात सज्ज झालाय गोलंदाजीच्या मार्गावरती. तर चला पंचाला विनंती असेल, पंच गती द्या सामन्याला. राज सज्ज झालाय गोलंदाजीच्या मार्गावरती. राज टू मयुरेश. चांगल्या चेंडूची हाताळणी, अगदी निर्धाव चेंडूची सांगता केली जाईल. भन्नाट वेगानं चेंडू स्वार केला होता, अगदी निर्धाव चेंडूची सांगता.
चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज राज. 2 चेंडूंचा खेळ झालाय, दोन्ही चेंडू निर्धाव हाताळलेत गोलंदाजानं. येणारा तिसरा चेंडू असेल राज टू मयुरेश. यावेळेस आडव्या बॅटनं फटका सजवला गेला, क्षेत्ररक्षक पोहोचतोय झेल पर्यंत, चांगली झेल पकडली जाईल आणि मयुरेश याची खेळी मात्र संपुष्टात येईल. माघारी यावं लागेल फलंदाज मयुरेश याला. धक्का क्रमांक 1 असेल टीम कोशिंबडे संघाकरिता. नवीन फलंदाज येईल मैदानाच्या आतमध्ये टीम कोशिंबडे संघाकडनं. विनोद येतोय नवीन फलंदाज. अगदी चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज राज टीम HFC टहारपूर संघाकडनं. माझं नाव सांग त्याला. नको करू, इथं आहे मी बसलोय. मयूर ऐक, इथून बघ मी तुला दिसतोय, तू लवड्या पाठवशील का एवढा नको करू. चांगल्या चेंडूची हाताळली, देखना फटका सजवला जातोय. चेंडू वेध गेली सीमारेषेचा, अगदी लॉंग ऑफच्या रिझन मध्ये होईल चौकाराकरिता फरार आणि 4 धावा जमा होतील धाव फलकावरती. फटका फसलाय, तोपर्यंत एकदा गुणाचा प्रयत्न असेल. चुकीचं क्षेत्ररक्षण झालंय बाबू यांच्याकडनं आणि तोपर्यंत एकदा पळून पूर्ण केली जाईल. धावफलक जाऊन पोहोचलाय 5 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू असेल. राज टू ऋतिक. चांगल्या चेंडूची हाताळणी, फंबलिंग झाली त्या ठिकाणी थोडीशी, परंतु निर्धाव चेंडूची सांगता केली जाईल. अगदी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पंचांकडे इशारा येईल षटक समाप्तीचा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलंय टीम कोशिंबडे संघाचं 1 गडी बाद 5 या धावसंख्येवरती. धन्यवाद डीजे. मैदान सजवून घ्यायचंय टीम टहारपूर संघ, उशीर करू नका. यानंतर आणखी एक सामना खेळवायचा आहे. वेदांत सज्ज झालाय गोलंदाजीच्या मार्गावरती. वेदांत टू विनोद. वेदांत टू विनोद. सुरुवात होईल दुसऱ्या षटकाला. चांगल्या चेंडूची हाताळणी, अगदी मोठा फटका सजवायचा होता, लाईन टचचा वापर केला होता गोलंदाज वेदांत यानं. यावेळेस पंचांना विचार करावा लागेल या चेंडूचा. याच पंचांकडे इशारा आला वाईट चेंडूचा. गोलंदाजाला सूचना दिली जाईल 1 बाउन्स चेंडूची. अतिरिक्त उसली चेंडू देणारा जर आढळला तर पंचांकडनं नो करायला दिला जाईल, याची देखील नोंद घ्यायची गोलंदाजानं.
यावेळेस देखना फटका कव्हर पॉईंटच्या डोक्यावरनं फटका सजवला जातोय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडू पर्यंत. चुकीचं क्षेत्ररक्षण झालंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अगदी यशस्वीरित्या पूर्ण केला जाईल. धावसंख्या 2 धावांनी पुढे लुटली जाईल. आठव्या धावसंख्येवरती फुलटच चेंडूची परभणी होती. मोठा फटका सजवताना नाही फलंदाजाला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. बाबू आलाय चेंडू मागे. तोपर्यंत एकच धाव पडून पूर्ण केली जाईल. एकापेक्षा जास्त काही नसेल. यावेळेस आडव्या बॅटना फटका सजवला गेलाय. चेंडू निघून चाललाय. 6 धावांकरिता षटकार. च्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलोय. एकवीस या धावसंख्येवरती बघ गोळा खाल्ला असेल तर पैसे देऊ नका आणि सीमारेषेचा ताबा घ्या. आपण नील जोशी, संकेत जोशी, पार्थ शेंडे, योध जोशी, चला सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. आपण नवीन गोलंदाज झालाय. धावफलक जाऊन पोहोचलोय 21 या धावसंख्येवरती. बारा चेंडू 18 धावा. हॅलो बोल ना. तू कुणाला तू घेऊन ये. चांगल्या चेंडूची हाताळणी. अगदी एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि यावेळेस गडी बाद होईल. विनोद याला मात्र माघारी यावं लागेल. नवीन फलंदाज जयेश येईल मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. जयेश आलाय. लेफ्ट हँड फलंदाज असेल टीम कोशिंबडे संघाकडनं. 22 न करण वाईट चारण घेतला ना. मोठा फटका सजवायचा होता. अगदी निर्धाव चेंडूची सांगता.
दादू टू ऋतिक. आडव्या बॅटने मोठा फटका सजवायचा होता. पंचांकडे जोरदार अपील, परंतु निर्धाव चेंडूची सांगता. दादू सज्ज झालाय. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची हाताळणी, पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. दादू टू ऋतिक. यावेळेस पंचांना विचार करावा लागेल. पंचांकडे इशारा आलाय वाईट चेंडूचा. यस, रिव्ह्यू घेतला जाईल. धावफलक जाऊन पोहोचलाय 23 या धावसंख्येवरती. यस, निर्धाव चेंडू असेल पंच. दादू सज्ज झालाय. दादू टू ऋतिक. फटका फसलाय. स्वतः गोलंदाज झालाय आणि एक चांगली झेल पकडली जाईल. ऋतिक याची खेळी मात्र संपुष्टात येईल. नवीन फलंदाज येईल मैदानाच्या आतमध्ये. पंचांकडे इशारा येतो षटक समाप्तीचा. 6 चेंडू 17 धावा. सहा चेंडू 17 धावा. यानंतर सज्ज राहायचे टीम तुषार स्पोर्ट्स भावसे आणि आपल्या विपक्षामध्ये असेल विवेक 11 नेवरे संघ. यतीश टू जयेश. यावेळेस भन्नाट वेगाने चेंडू स्वार केला होता गोलंदाज यतीशाने. येणारे 5 चेंडूंनी 17 धावेंची आवश्यकता असेल.
यावेळेस नक्कीच पंचांकडनं इशारा येईल वाईट चेंडूचा. अतिरिक्त स्वरूपात एक धाव खर्च केली जाईल. धावफलक एका धावेने पुढे लोटली जाईल. 23 या धावसंख्येवरती अजूनही 16 धावांचा पाठलाग करावा लागेल. बॅटची कडा यष्टीरक्षकाची चूक. चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेकरिता. येणारे 4 चेंडू 15 धावा. यतीश टू भाऊ. तुझा मित्र म्हणून या करा तू असं करतोस. पंचांचं बोट वरती होईल आणि माघारी यावं लागेल फलंदाज भाऊ याला देखील. येणारे 3 चेंडू आणि 15 धावींची आवश्यकता असेल. यावेळेस आडव्या बॅटनं मोठा फटका सजवलाय फलंदाज सुजित गवारी यानं सामना जिवंत ठेवला जातोय. चेंडू निघून चाललाय 6 धावांकरिता. षटकार. येणारे 2 चेंडू 9 धावा. सुजित गवारीने या ठिकाणी सामना जिवंत ठेवला गेलाय. यतीश टू सुजित. इथे चौघ बसला त्यांच्या एक मागे 55 दे. यावेळेस मोठा फटका सजवायचा होता. अगदी निर्धाव चेंडूची सांगता. येणारा 1 चेंडू 9 धावींची आवश्यकता असेल. चांगल्या चेंडूची हाताळणी आणि चांगली झेल. सुजित गवारी याचा खेळ संपुष्टात येईल आणि विजय होईल टीम HFC टहारपूर संघ. विनंती असेल टीम विवेक 11 नेवरे संघ मैदान सजून घ्यायचंय आपण. अगदी लॉस टाकण्याचा कार्यक्रम लगेच या ठिकाणी पार पाडला जाईल.